सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आणि वडगाव आगारात एक पेड़ माँ के नाम या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांच्या सहभागातून सुमारे 100 झाडं लावण्यात आली. शिवतीर्थ बसस्थानक परिसरासह आगार परिसर हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी परिवहन खात्याचे अधिकारी तसंच शाहू हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या एक पेड़ माँ के नाम या अभियानाला प्रतिसाद देत राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आणि वडगाव आगाराच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वड, पिंपळ, उंबर, आंबा, फणस अशा वेगवेगळ्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी इचलकरंजी आगार आणि वडगाव आगार परिसरात मिळून सुमारे 100 विविध प्रकारची झाडं लावण्यात आली. तसंच इचलकरंजीतील शिवतीर्थ बसस्थानक परिसरातही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात आगार व्यवस्थापक नरेंद्र बोदे, परिवहन विभागाच्या अधिकारी अंकिता वांडेकर, स्नेहा देसाई, सुहास चव्हाण, शिल्पा थोरात यांच्यासह परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी, एसटी चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी शाहू हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचं संगोपन करून ती जगवण्याची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारली. वाढतं प्रदूषण, बदलतं हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावून त्याचं संवर्धन करावं असं आवाहन यावेळी उपस्थितांनी केलं. या उपक्रमामुळे आगार परिसर अधिक हिरवागार व्हायला मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाबाबत समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न परिवहन विभागाच्या वतीनं करण्यात आला. वृक्षारोपणाचा हा उपक्रम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला.